वेलकम टू आवर चॅनल करियर मेकिंग गायडन्स। महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी आणि पालकांना नीट परीक्षेसाठी आपल्या चॅनलवरती जे डेली अपडेट्स दिल्या जातात त्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करून आज एक महत्त्वाच्या टॉपिकवरती चर्चा करणार आहे। तो म्हणजे नीट 2025चं ॲडमिट कार्ड आपल्याला कधी मिळेल आणि त्याच्या संदर्भातल्या डिटेल लेखाजोखा मी तुम्हाला पुढे मांडणार आहे। परंतु अर्ज भरण्याची मुदत जी होती ते आपल्याला 7 मार्च 2025 पर्यंत होती की त्यापूर्वीच तुम्हाला अगोदर 1 महिन्याचा वेळ मिळालेला होता। तर 7 मार्चच्या अगोदर सर्व विद्यार्थी आणि पालकांनी 7 मार्चच्या संध्याकाळी 11:50 अर्ज किंवा फॉर्म भरण्याची मुदत होती। करेक्शन विंडो 9 ते 11 मार्चपर्यंत होते। 2 दिवस होते, 9, 10, 11 3 दिवस होतं। परीक्षा केंद्र जाहीर होणं म्हणजे ज्याला आपण एक्झाम सेंटर सिटी, आपल्याला पाठीमागे मी सांगितलेलं होतं की ज्या विद्यार्थ्यांचं आधार कार्ड परमनंट ॲड्रेस किंवा टेम्पररी ॲड्रेस जो आहे त्याच्या आधारावरतीच तुम्हाला सेंटर सिटी मिळणार होतं। ज्यांनी प्रोव्हाइड केले त्यांना सेंटर सिटीसाठी आपल्याला ऑप्शन्स देण्यात आले होते। त्या 3 ऑप्शन्सपैकी एक परीक्षा केंद्र आपल्याला जाहीर होण्याची तारीख आजपासून 10 ते 12 दिवसावर आले, म्हणजे 26 एप्रिल 2025च्या नंतर, म्हणजे 26 एप्रिल 27 एप्रिलला आपल्याला जे काही सेंटर सिटी कोणतं आहे ते आपल्याला लक्षात येईल। ॲडमिट कार्ड आपल्या वेबसाईटवरती उपलब्ध होण्यासाठी आपला जो काही नंबर आहे तो आणि आपला युजर ID पासवर्ड वगैरे घालून आपल्याला ॲडमिट कार्ड मिळण्यासाठीची डेट जी आहे ती 1 मे 2025 आहे। म्हणजे 1 मे पासून ते 1, 2, 3 तारखेपर्यंत, म्हणजे ह्या 3 दिवसामध्ये आपल्या सर्वांना ॲडमिट कार्ड मिळणार आहे। बऱ्याच वेळा कदाचित म्हणजे ही डेट आहे तो टेंटेटिव्ह डेट जी दिलेली आहे NTA ने पहिल्याच पब्लिकेशनमध्ये त्यानुसार आहे। तसं पाहायला गेलं तर याच्यामध्ये थोडाफार चेंज होऊ शकतो। दरम्यान 28-29 पासून पण मिळू शकतं, ॲडमिट कार्ड उपलब्ध होऊ शकतं। ॲडमिट कार्डमध्ये सुद्धा आपल्याला एक मोठा पोस्ट कार्ड साईज फोटो पण असा उभा लावायचा आहे। त्याचबरोबर आपला साईज एक छोटा फोटो पण आपल्याला लावायचा आहे की जो आपल्याला नीटच्या परीक्षेमध्ये NTA फॉर्म भरताना जो काही फोटो लावला होता क्लिअर बॅकग्राऊंड असणारा, तो फोटो पण आपल्याला सोबत 2 लागणार आहेत। हे मी तुम्हाला पाठीमागे सांगितलेलं होतं। ॲडमिशनमध्ये सुद्धा लागणार आहे। आपल्याकडे 2 फोटो आता आवश्यक आहेत। एक तर पहिला फोटो जो आहे तो आपल्याला ॲडमिट कार्डवरती लावायचा आहे छोटा, की जो पासपोर्ट साईज आहे, आणि दुसरा पोस्ट कार्ड साईज पण एक फोटो आहे की तो पण आपल्याला उभा त्या ठिकाणी लावायचा आहे। ते दोन्ही फोटो एकच असले पाहिजे। त्याच्यावरती खूप सारी माहिती, अंगठा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी, सही वगैरे सर्व करायचं आहे। आणि एकदा सही पण जो ॲडमिट कार्डवरती सही करायची आहे ती इन्व्हिजिलेटर, म्हणजे काय नीटची परीक्षेच्या सेंटरवरती गेल्यानंतर इन्व्हिजिलेटरच्या समोर तुम्हाला तुमच्या समोर करायचे आहे। ते कुठं आणि कधी करायचे हे पण गोष्टी तुम्हाला मी खूप छान पद्धतीनं त्यावेळी सांगणार आहे। आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना माहीतच आहे की नीटची एक्झाम मात्र आपल्याला बरोबर जी सुरू होणार आहे ती 4 मे 2025 रोजी 2 वाजता दुपारी सुरू होईल आणि 5 वाजता बरोबर संपेल। त्याच्या अगोदरचे काही नियम असतात, दरम्यान 1.5 ते 2 तासापासून म्हणजे 11 वाजल्यापासून स्लॉट असतात, त्या स्लॉटनुसार तुम्हाला तिकडे जावं लागणार आहे। दुसरी गोष्ट, एक्झामच्या वेळेस काही ड्रेस कोड पण असतात। हे ड्रेस कोड पण मी खूप छान पद्धतीने सांगणार आहे की एक्झाम परीक्षा हॉलमध्ये जाण्यासाठी खूप सारे नियम असतात, कडक नियम असतात की जे नियम आपल्याला म्हणजे पूर्ण म्हणजे कपडे इन्सर्ट केलेला चालत नाही, शर्ट इथपर्यंत चालणार नाही, हाफ स्लीव्ज असले पाहिजेत, किंबहुना ड्रेस कोडच्या संदर्भामध्ये त्या ड्रेसवरती काय असलं नाही पाहिजे किंवा कलरफुल नसले पाहिजे, व्हाईट असलं पाहिजे, टी-शर्ट शक्यतो असावा, शूज चालत नाहीत, सॉक्स चालत नाहीत, केसामधल्या पिना चालत नाहीत, रबर चालत नाही, बऱ्याच वेळा जे काही ट्रॅडिशनल हिजाब वगैरे चालत नाही। ह्या सर्व गोष्टी, खूप साऱ्या गोष्टी आहेत की ज्या चालणार नाहीत आपल्याला। त्याचबरोबर शूज वगैरे चालत नाही, सोबत आपल्याला कॅल्क्युलेटर, मोबाईल ह्या सर्व गोष्टी चालणार नाहीत। ह्याचा एकदम इत्थंभूत प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला त्यावेळेस मांडणार आहे। आता अगदी जवळच्या वेळेमध्ये ते येणार आहे। NTA ने यावर्षी मात्र रिझल्टसुद्धा कधी लागणार आहे ते सांगितलेलं आहे। ते 14 जून 2025 म्हणजे दरम्यान 1 महिना 10 दिवसानंतर लागणार असं सांगितलं। पण तरीसुद्धा NTA ने पाठीमागच्या इतिहासामध्ये आपण असं पाहिलेलं आहे
की रिझल्ट डिक्लेअर केल्याच्या अगोदरच रिझल्ट लागलेला आहे. म्हणजे दरम्यान 4 मेपासून ते 4 जूनपर्यंत आपला रिझल्ट लागू शकेल असं माझं म्हणणं आहे. परंतु NTA जे काही नोटिफिकेशन म्हणजे त्यांनी जे काही पहिलं नोटिफिकेशन दिलेलं होतं त्या ब्रोशरमध्ये सुद्धा रिझल्ट मात्र 14 जून असा दिलेला आहे, त्याच्या अगोदरच लागणार आहे. ॲडमिट कार्ड आपल्याला 1 मेला मिळणार आहे असं आपल्याला NTAने सांगितलेलं आहे. परंतु दरम्यान ते सुद्धा अगोदर एखादा दिवस मिळू शकेल. आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना परीक्षा हॉलमध्ये जाण्यासाठी लागणारी स्वतःची तयारी, त्याचबरोबर ते NTAचे नियम आहेत, त्याच्यामध्ये काही रिस्ट्रिक्शन्स आहेत, ह्या सगळ्या गोष्टीचा लेखाजोखा परीक्षा जवळ येईल त्यावेळेस म्हणजे अगदी 10 दिवसाच्या अगोदर आम्ही चालू करू. आता इथून पुढे 10 दिवसामध्ये तुम्हाला OMR फिलिंग कशा पद्धतीनं भरायची आहे या संदर्भातला पुढचा व्हिडिओ येणार आहे. त्याच्या स्ट्रॅटेजी बनवायच्या आहेत की जेणेकरून आपल्या चुका होणार नाहीत. त्याचबरोबर परीक्षा काळामध्ये पुढील 20 दिवसामध्ये पालकांनी काय त्यांच्याबद्दल घ्यायची काळजी आहे, त्याचे काही पेरेंटिंगचे काही मुद्दे आहेत ते पण मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मांडणार आहे. त्याचबरोबर ज्या गोष्टी आपल्या सर्वांना महत्त्वाच्या आहेत की स्कोर ग्रो होण्यासाठीची पण स्ट्रॅटेजी मी तुम्हाला सर्वांसमोर मांडणार आहे. आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना एक्झाम सिटी सेंटर माहीत होण्याची वेळ मात्र 26 एप्रिल 2025 आहे आणि तिथून पुढे 4 दिवसात तुम्ही एक्झाम सिटी सेंटरकडे जाऊ शकता. म्हणजे कदाचित तुम्ही एका ठिकाणी राहत असाल, म्हणजे कदाचित कोट्यात असाल किंवा लातूरमधून घरी गावी आला असताल अभ्यासाला, तर तुम्ही सेंटर सिटीकडे जाण्यासाठी वेळ दिलेला आहे. त्याचबरोबर 1 मेच्या दरम्यान आपल्याला ॲडमिट कार्ड येणार आहे. ॲडमिट कार्डच्या संदर्भातले एकदम सगळ्या इन्फॉर्मेशन आम्ही तुम्हाला देऊ. त्यासाठी आपला व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर आपला व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. त्या ज्या विद्यार्थ्यांना पर्सनल गायडन्स पाहिजे त्या विद्यार्थ्यांनीसुद्धा आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती फोन करू शकतात. एवढंच या निमित्ताने. जय हिंद, जय महाराष्ट्र.